माहिती काय झालं, आज राणी का नाही आली कॉलेजला? जाऊन तिला विचारते. ट्रिंग 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 माझी सायकल. अरे बापरे अरे. अरे काय आ, झालं? काय काऊन फिरलं माग? आ, काय नाही मांजर आडवी आलती. माझं कुठे आहे बरं बघू? आ? काय रे? हा, मला मांजर म्हणतोय. ओय, आ? तुला नाही मांजर दिसते का मी? अगं तुला नाही म्हणलं. मग इथं मीच आहे ना, मलाच म्हणलं तू बॉक्या. अयो पर कुठ निघाली तू? मी का हा? राणीकडे निघाले होते. बर 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 बर. काय विशेष? तुला काय करायचं रे? काही विशेष असू नाही तर काही असू. असंच कसं गावाची माहिती ठेवणं, सामान्य ज्ञान ठेवणं माझं काम आहे. त्याच्यामुळे विचारलं मी. बरोबर आहे ना, आपल्याला काय कामधंदा नसतो. ह्याचं त्याला आणि त्याचं याला एवढंच फक्त जाणून घ्यायचं असतं आम्हाला. काय कामा धंद्याचा विषय नाही, सकाळपासून रावलेला हुडकितोय, कुठं सापडा ना त्यो, म्हणून गावातून हिंडत होतो मी. जा मग शोध त्याला. शोधतो मी. तू जा आणि नीट जबर का राणीकडे जाताना. ते पांढऱ्या कपड्यातले यमराज आहे ना, त्याच्यात चपाट्यात आली ना, उशीने एवढीशी अजून बारकी. हा मग आम्हाला बालवाडीचं ऍडमिशन घ्यावं लागेल. अरे गण काही काय बोलतो रे तू? जा नीट जा, पुढे बघून जा लवकर. बावळट. आंधर कुठली? अडे अय रावल्या, अरे इथं कुठं बसला? अख्खा गाव हुडकून आलोय तुला मी. तुला आपली बसायची जागा माहित नाही का मग? अरे माहिती ना, म्हणून तर शेवटी इकडे आलो मी. काय करायला? काय करणार? स्वप्न रंगवतोय. दिवसा जागेपणीच? प्रेमात पडलेला माणूस काय करतो काय नाही, स्वप्नच रंगवणार की. माझं, राणीचं, आमचं लग्न, संसार. अरे दुसरा काहीतरी विचार कर रे बाबा. आधी शिक्षण पूर्ण होऊ दे, नोकरी लागू दे. डायरेक्ट वरच्या पायरीवर कशी उड्या हाणतो रे तू? गण्या शिक्षण नोकरी तर होणारच रे, प्रेम परत परत होत नाही ना. प्रेम होत नाही परत, पण प्रेम करताना आता हे विसरू नको, पांढऱ्या कपड्यातला यमराज आहे ना, जीव घेईल एक दिवस जीव. आणला का मध्ये यमराज? आणि काय करणार आहे अण्णा? दोघांचं एकमेकावर प्रेम असेल ना, तर यमराज मध्ये येऊन काय चालत नाही. मग अण्णाला आमचीच गोष्ट आहे. अरे प्रेमापर्यंत ठीक आहे बाबा, पण नोकरी लागण्याशिवाय लग्न होत असते का? लागू की नोकरी मग. शिक्षण पूर्ण करायचं, नोकरी लागायचं. राहुले, अरे आजकाल फक्त नोकरी आणि पैसा कमवून नाही भागत बाबा, माणूस जातीतला बी लागतो. लव्ह मॅरेज म्हणले की लोकांच्या अंगाला असा काटा फुटायला काटा. जातीतला माणूस व्यसनी असला, कमवत नसला तरी चालतो, पण लागतो जातीतलाच. गण्या, प्रेमामध्ये परत जात आलीच का? गण्या, कुठल्या जमान्यात जगतो आपण? एकमेकावर जर प्रेम असेल ना, तर जात मध्ये येत नाही. मग अण्णाला आमचीच गोष्ट आहे. अरे पण ही गोष्ट अण्णाला कोण समजून सांगणार आहे? मी समजून सांगतो ना. मी जर नोकरी लागून पैसा कमवायला आलो ना, तर कोणाला वाटणार आहे हा जावई नको म्हणून? आणि गण्या, तू विचार कर ना जरा. माझं राणीचं लग्न झालं तर राणीचं माहेर पण हेच आणि सासर पण हेच. हा, आणि लग्नानंतर तुम्हाला पोरं झाली ना, तर मी त्यांना सांगन, अरे बेट्या हो, मी होतो ह्यो पट्ट्या होता म्हणून तुमच्या आई बापाचं जुळून आलोय, कळलं का? हा? गपला गण्या, लय लाज होतो तू. अरे लाजायचं काय त्याला, लग्न झाल्यावर पोरं होणार, पोरं झाल्यावर बोंगळे हिंडणार. हे गप गण्या. राणी, ए राणी. काय ग? अहो काकू, राणी कुठे आहे? राणी गेली मामाच्या गावाला. मामाच्या गावाला? हो. अहो पण ती मला न सांगता कुठंच जात नाही, अशी कशी गेली अचानक? आला मामान घेऊन गेला तिला. हा वय. बर, ते पुस्तक हवं होतं तिच्याकडून म्हणून आले होते. हं. ते अण्णा, ते राणी कुठे आहेत ते विचारायला आले होते. पुस्तक घ्यायचं होतं तिच्याकडून म्हणून. राणी गेली मामाच्या गावाला. कधी? गीता, गीता. अगं राणी, तू घरातच आहे वय?
अगं काकू तर बोलल्या तू मामाकडे गेली म्हणून, आणि तुला असं कोणून का ठेवलंय? अगं गीता, यांनी माझं लग्न जमवायचं ठरवलंय ग. काय? हा, अण्णांना सगळं समजलंय माझ्या रोल बद्दल. त्यांना आमचं प्रेम मंजूर नाहीये ग. आणि मग त्यांनी माझ्या मामाचं पोरग बाबल्यासोबत लग्न जमवायचं ठरवलंय. मला हे लग्न नाही करायचं ग गीता. अरे देवा, मग आता? मग आता काय, मला तर वाटतं जीव देऊन टाकावं, जगूच नाही ग. हे बघ राणी, असं काय नको बोलू बर का तू. अगं असं नको बोलू तर काय करू, तूच सांग ना. माझं लग्न जर राहुल्या सोबत नाही ना झालं आणि दुसरं कोणा जर सोबत झालं ना, तर मी मरून जाईन, मी जगणारच नाही. हे बघ, रावल्या फक्त तूच आहे आणि तू त्याची आहे, आणि तो आहे ना तुला दुसऱ्या कोणाची होऊनच देणार नाही बघ तू. अगं पण हे सगळं त्या राहुल्याला समजलं पाहिजे ना. तू नको काळजी करू, मी सांगते त्याला. बरं ठीक आहे, मला वाटतं अण्णाला तू जाय पळपट कर. काळजी घे. हा ठीक आहे. काय दाजी हा. अहो, तुमच्या गावाकडले रस्ते काय कसले आहेत वा अहो 20 वर्षानं रस्त्याचं काम चालू आहे, लय अवघड आहे तुम्हाला सांगतो. हा, घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या. दे, दे. दर पाणी नका ऐकते ना बरं राहू दे ना. भावड्या, आता पाणी घेतलं तर काय करते, ताट तयार करते, हो हो, लगेच 4 घास खाऊन घे. आणि ते तू म्हणलास तसंच मग कोंबडं कापलं की त्यांनी. असं म्हणते होय हा. आपण राहू दे जेवणाचं नंतर बघू. बरं दाजी, जेवण नंतर करू, पण आपलं देण्या घेण्याचं काय ते बोलून घेऊ. आता काय देण्या घेण्याचं दाजी, हा. अहो तुम्ही देताल ना त्यात आम्ही राजे आहेत ना. नाही पण आपलं बोललेलं बरं असतंय. हा? अहो तुमची राणी आहे ना हा. ती आमच्या घरची सून व्हायला लागली तेच लय मोठी गोष्ट आहे बघा. हा हा. हा पण एक काम करा, हा. ते आमच्या बाबल्याला ना हा. ते लांब जावं लागत आहे ना, हा. ते एखादी स्कूटी घेऊन द्या ना, म्हणजे तुमची पोरगी आणि बाबल्या जाईल स्कूटीवर फिरायला. बरं देऊ ना, देऊ. आणि हे बघा ते गरमीचे दिवस लय आहेत ना, हम्म. त्याचं कसं आहे एखादं कूलर बी घेऊन देत आहे म्हणजे तेवढंच त्यांचं गरमीचं जरा भागल. आणि हो आता एक काम कर, अगं तू नाही का त्या दिलीपच्या लग्नामध्ये एवढा मोठा टीव्ही घेऊन दिला होता, तेवढा एक टीव्ही एक घेऊन द्या बघा दाजी. अहो मला काय न गो, त्या आपल्या बाबल्याला आणि तुमच्या पोरीला तेवढंच होईल, तेवढं बघा मला काय न गो ना. बरं भावड्या, ते काय कर, थोडं लग्नाचं जरा लवकर. तायडे तुला तर माहित आहे ना, हो बाबल्या माझ्या शब्दाच्या बाहेर नाही बघ. अगं तेव्हा मी जे म्हणेल तेच करतोय बघ. आपण तेव्हा आलाय तसं ते राहील इथं 2-4 दिवस, म्हणजे कसं दोघाचे मन जुळत केलं. राहू दे ना. हो, बाबल्या राहशील ना, नाहीतर हे खेडं गाव आपलं बोंबला थेट सचिन कुठं बी. नाही फिरायचा त्यो राहील इथं. पण एक काम, ते आपली राणी दिसायला नाही का? राणी घरात बसली ना, लाजती दार लावून बसली. असं 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 होय, घरात बसली होय. बर बर बसू दे बसू दे. बरं, लग्नाचं लवकरात लवकर बघा, अहो, लगेच बार उडून टाकू. हा आता लगेच तयारी लागतो बघा, लग्नाचं काय एकदम दणक्यातच करून टाकू. लंक्यात. हा. या. अरे काय झालं? अगं काय नाही, ते तुला तर माहिती ना मी कराटेची प्रॅक्टिस करालोय, ते शत्रूवर मारायचा वार चुकून माझ्यावरच पडला. चुकून. बरं ते जाऊ दे ना गीते, आता जसं काळजीने विचारपूस केलीस तशी आयुष्यभर करशील का ग? ए मूर्खा, तो तोंड बघितलं का आरशात? चपलीने हाणीन तुला असं विचार केला तर. अयो एवढा बेकार दिसतोय होय मी? अगं तू कुठं मी कुठं, काहीतरी मेळ बसतोय का? उलट तुझंच नशीब. नशीब? नशीब माझं नाही, तुझ्या मित्राचं बदलणार आहे, रावल्याचं आणि राणीचं. म्हणजे नेमकं काय? तिचा मामा आहे ना, तो घरी आला होता लग्नाबद्दल विचारायला. कसं आहे गीते, सरकारने गांजावर बंदी आणलेली, त्याच्यामुळे सकाळ सकाळ गांजा मारून ना गावातून असं हिंडत जाऊ नको बरं तू. काय रे तुझं? हा, तुला सारखे काही मस्ती सुस्ती का? अयो अरे तिकडे राणीचं लग्न होईल, तिला मुलं होतील, आणि तरी तू त्यांच्या सोबत पण मस्ती करणार का? अगं पण ते शक्यच नाही ना, कारण राणीचं राहुल्यावर प्रेम आहे, मग ती लग्नाला कशी काय तयार झाली? अरे तिचं लग्न आहे ना जबरदस्ती लावून देऊ राहिले तिच्या मनाविरुद्ध. आणि तुला तर माहितीये ना,
अण्णांना रावले अजिबात आवडत नाहीये आणि त्यांच्या नजरेमध्ये रावलेची किंमत 0 आहे. आणि तो सावळा मामा नाही का, हा. तो आला होता घरी. तिचा सावळ्या मामा तुझ्या घरी कशाला आलता? येडे करी तू, हा? तू माझ्या घरी कशाला येईन? तो राणीच्या घरी आला होता लग्नाची बोलणी करायला. अयो, मग आता मग आता ना तू लवकरात लवकर जा, रावल्याला सांग, नाही तर 2 जण या अक्षता टाकायला. नाही नाही, असं काय बी होऊ देणार नाहीत आम्ही दोघं. अरे अण्णा आहे ना डोळ्यात तेल घालून राखण करतेत. जा लवकर, लवकरात लवकर करा जे करायचंय ते. बघतो, रावल्याला हुडकायला पाहिजे. मावशी, रावल्या आहे का हो इकडं? नाही आला नाही, कुठे गेला काय माहिती. हायला, कुठं जाऊन बसलाय ह्यो रावल्याला? कुठं हुडकायचं आता? रावल्या, अय रावल्या, अरे इथं बी नाही बिन. कुठं जाऊन बसलाय? कुठं हुडकायचं ह्याला आता? राणी चल जेवून घे. एवढा पण हट्ट बरा नाही राणी. आम्ही तुझे आई बाप आहेत, दुश्मन नाहीत. दुश्मनापेक्षा काही कमी नाही तू. लय तोंड चुरचुर चालायला लागले, नाही तर तोंड फुडीत असते. बबल्यात काय कमी आहे ग? अगं शेता पोतावाला आहे, घरादारावाला आहे, चांगला शिकलाय, पण लागली तर त्याला चांगली सरकारी नोकरी लागल. आणि नाहीच लागली तर त्याचं कापड दुकान आहे ना, साधा भोळा आहे. पण अगं त्याच पोरापाशी तू राज करशील, ते दिलं सोडून आणि सारखं ते रावल्या रावल्या रावल्या. काय ग ते रावल्यापाशी? आता तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी आहे म्हणून तुला काय दिसणार नाही. पण बाई राणे, विचार कर जरा, पोरीला सुखात राहायचंय का दुखात राहायचंय हे निवडण्याचा पूर्ण अधिकार तिलाच आहे. आता ते तूच ठरव, तुला सुखात राहायचंय का आयुष्यभर तुला दुःखात राहायचंय. जेवण घ्या आधी, मग तोंड फुगवून बस तशी रुसून. उठ, आणा पाण्यावर रुसू नको. राणे, राणे, गण्या तू, अरे तू काय करतो इथं? अण्णाने जर पाहिलं ना लय बोलतील ते. आता बाहेर नाहीत का काय? अगं ते तिकडे बसलेत घराच्या मागे फोनवर बोलत. अरे गण्या, अरे यांनी माझं लग्न ठरवलं रे त्या बाबल्या सोबत. आणि मी रावल्याला भेटू नये म्हणून मला घरात कोंडून ठेवलं यांनी. गाण्या काहीतरी कर, मला नाही हे लग्न करायचं. हे बघ, मी रावल्याकडे चाललोय, पण त्याच्या आधी तुझ्याकडे आलो. तुला हेच सांगायचंय, काही झालं ना तरी स्वतःच्या जीवाचं काय बरं वाईट करून घेऊ नकोस. रावले आहे तुझ्यासाठी, किती मोठं संकट येऊ दे त्याच्यावर विश्वास ठेवतो. काय गाण्या, त्या रावल्याला सांग मला मळ्यात भेटायला. आणि जर तो मला नाही भेटलं तर? कळलं मला, सांगतो मी त्याला. कुणी बघायच्या आधी मी निघतो इथून. काय, हा, काळजी घे स्वतःची. ठीक आहे, जा. गण्या, काय करायला तिथं? काय नाही, असं ते पैसे हरवले होते माझे. पैसे हरवले ते? हा, बरं बरं बरं, किती हरवले तरी? ते 50 हरवले होते. 50 काय 50 हरवले. 50 रुपये देतो. हा नाही, अयो अयो, अण्णा नाही.
अरे थांब हो बाबा. अरे काय झालं? अरे सकाळपासून शोधतोय तुला, कुठे गेल तर? माझं सोड. वाघ मारा नसेल काय पळतोस तू? अरे वाघ ना बाबा, राक्षस म्हण राक्षस. बूट घेऊन महाग लागला होता बाबा राक्षस. ए गण्या, असं बावचाळ्यावर काय बोलतोय? काय झालं नीट सांग की मला. अरे त्या राणीचा चाप बाबा. साप? बाप बाप, राणीचा बाप. त्यांचं काय? अरे माझ्या महाग लागला होता बाबा यमदूता सारखा. कस तर जीव वाचून आलोय मी. अरे ती गीती नाही का, तिने सांगितलं मला. ए गण्या, एक कानाखाली देईल काय? जे काय झालं ना नीट सांग. अरे मला ती गीता भेटली होती. तिने मला सांगितलं की राणीला अण्णाने डांबून ठेवलंय आणि तिचं कधी बी मामाच्या पोरासोबत लग्न लावणार आहेत. कोण बबल्या? हा, त्याच्यासोबतच. तिला ठेवलंय कोंडून आणि मारहाण बी केली. तिचं पार तोंड सुजलंय. तिचं कधी बी लग्न लावून देते ना अण्णा त्या बाबल्यासोबत. ए गण्या, तुला काय वाटतंय त्या राणीचं बाबल्यासोबत लग्न होतील मी? तिच्या घराकडे जायचा विचार बी करू नको राहुल्या. का? अरे ते यमदूत पिसळला, माया महागा बूट घेऊन लागला होता बाबा. बरं ते जाऊ दे, तू बस गाडीवर. त्या बबल्याची हाड मोडू आपण. चल. तू ओळखीतो होय त्याला? सगळ्या खानदानाला ओळखतो मी त्याला. बस. चल लवकर. आयला चल. कशीच राणी? मला तर लई खुशी होती बघ, आपलं लग्न होणार आहे म्हणून. आणि मामा तर काय म्हणलेत, ते गाडी बी घेऊन देणार आहेत. मग आपण दर सुट्टीला फिरायला जात जाऊ. तसं तुला कोणता पिक्चर आवडतोय राणी? हा, मामी म्हणतच होत्या बघ, ती लई लाज येते म्हणून. पण आता आपल्यात काय लाजायचंय, लग्न होणार आहे की आपलं. काही नाही, बस मी येतो गावात चक्कर आणून. मग बबलू, कस काय राणी बरी वाटली ना? हे बघ, आता लग्न व्हायचं तुमच्या दोघांचं. अरे मजात राहायचं. हा, स्कूटी गाडी घेऊन देतोय तुला बर का. आणि माझ्या पोरीला फिरवायला नेत जाय. आणि बोकडावनी केस फिस काढ जरा. काय हा, मस्त राहायचं, झकास उगा संसार करायचा. काय हा, आणि हे झिपरा आधी कमी करून घे. मग काय गावात ते? नाव ठेवायला लागली. मग हो, काय पितो? हा, आणि कामा धंद्याचं बघ काही. बर का, बर का बाबा. हा, मस्त नबर देव आपला. अरे राहुल्या, तुझ्या डोक्यात चाललंय काय ते तरी कळू दे मला. गण्या, बबल्याला घेऊन ये. का? बाबा लगीन ढिंच्याक ढिंच्याक, बाबा लगीन ढिंच्याक ढिंच्याक. आईला हे रेडा कोण आहे? अय तिकडे कोण आहे रे तू? ते अन्न नाहीत का? हा, त्यांची पोरगी ती राणी, हाय. त्यासोबत लगीन होणार आहे माझं. आईला हे असलं बघितलं हो अण्णांनी. हा, म्हणजे तब्येत चांगली आहे तुमची पाहुणे. पहिलवान बिलवान आहेत का काय? बालवाडीची पुढे शिकले का नाही कधी? शिकलो की. असू दे, असंच कसं जनरल नॉलेज घेणं काम आहे गण्याचं. गण्या म्हणजे गावातलं गुगल आहे, गुगल. सगळे माहिती असते आपल्याला. गाव बघितला का नाही तुम्ही? नाही ना अजून, काहीच आता नाही निघले. बघितला? काहीच नाही. बर बर, गावात म्हणजे नवीनच वाटा लागलेत. हो, तुम्हाला माळा माहित नसन, नाही माळ्यावरचा देव माहित नसन, नाही माहित. ग्रामदेवता माहित नसन. ते काय? हा, म्हणजे ह्यांना मळ्यावर नेता येते आपल्याला. काय- काही टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडं 50-51 रुपये असतील का? आहेत ना. म्हणजे कसं ग्रामदेवतेला समजा गेलो तर आपण, हा. तर तिथं
ठेवावं लागेल ना काहीतरी प्रसाद. हो, ठेवू आणि ना. आमच्या गावातली ग्रामदेवता तुम्हाला सांगतो पाहुणे, हा तुम्ही पाहुणे झाले आता आमचे. हा ग्रामदेवता एवढी प्रसिद्ध आहे, एवढी फेमस आहे आणि लगेच पावती. हा? त्यामुळे 51 रुपये ठेवावं लागतील. ठेवू. जो जो पाया पडतो त्याला 1 वर्षाच्या आत जुळ होते. जुळ्या. वर्षाच्या आत जुळ होते. तुम्हाला जुळ पाहिजे का नाही? हो, पाहिजे. कष्ट कोणी बी घेऊ द्या, जुळ तुम्हाला झालं पाहिजे. चला तुम्हाला मिळवून येतो. ग्रामदेवतेच्या पाया पडी तो जुळच होणार तुम्हाला. चला हो. चला चला चला, या इकडे चला लवकर. आमच्या गावात आले ग्रामदेवतेचं दर्शन नाही घेतलं म्हणजे या लवकर इकडे. या असे पटांगणात. अहो पण इथं तर कुठं काही देवस्थान दिसा नाही. मी बोलवल्याशिवाय येतच नाही देव. हा? हे बघा आलाच. हे कोण? ए बाबल्या, हा तुला मी जे काय सांगतोय ना ते शांत डोक्यानं ऐकायचं.